हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त बुधवारी मूक पदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त बुधवारी मूक पदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे या मूक पदयात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक इथून मूक पदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती। परिवहन समितीचे माजी सभापती जय साळुंखे यांच्या हस्ते श्री शिवस्मारक इथं मशालीचं आणि भगव्या ध्वजाचं पूजन झाल्यानंतर मूक पदयात्रेला प्रारंभ झाला। यावेळी नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक राजकुमार पाटील, महादेव गवळी, सागर अतनुरे उपस्थित होते। शिवस्मारकपासून निघालेली मूक पदयात्रा भागवत चाळ, पत्रा तालीम, श्री सळई मारुती मंदिर, वडार गल्ली, बाळीवेस, विजय चौक, शिवगंगा मंदिर, बलिदान चौक मार्गे महापालिका शाळा क्रमांक 2 जवळ विसर्जित झाली। या ठिकाणी छत्रपती श्री संभाजी महाराजांना पुष्पहार घालून बलिदान दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आलं। प्रेरणा मंत्रानं कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। यावेळी श्री संभाजी सूर्यहृदय श्लोकमालिका सामूहिकरित्या म्हणण्यात आली। या प्रसंगी इतिहास व्याख्याते केदार केसकर यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर मार्गदर्शन केलं। ध्येय मंत्रानं कार्यक्रमाचा समारोप झाला। या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शेकडो धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।